लातूर शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठी कारवाई करत एक गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत। या प्रकरणी अतुल संजय सुप्ले, वय 28 वर्षे, राहणार सदगुरुनगर, जुना औसा रोड, लातूर, याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 1:20 वाजण्याच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गरुड चौक परिसरातील नवीन रेणापूर नाका ते गरुड चौक मार्गावरील न्यू जयनगर येथील सार्वजनिक स्वच्छतागृहासमोरील रस्त्यावर सापळा रचला। या कारवाईदरम्यान संशयित अतुल संजय सुप्ले याची झडती घेतली असता त्याच्याकडे कोणताही वैध शस्त्र परवाना नसताना एक गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसे आढळून आली। पोलिसांनी तात्काळ शस्त्र आणि काडतुसे जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले। या प्रकरणी पोलीस अंमलदार खुर्रम काझी यांच्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच तो रोखण्यात पोलिसांना यश आल्याचे सांगण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली। कारवाईमध्ये सहाय्यक फौजदार रवींद्र गोंदकर, पोलीस अंमलदार खुर्रम काझी, गणेश यादव, रणवीर देशमुख, यशपाल कांबळे, योगेश गायकवाड, सचिन राठोड आणि सोनकांबळे यांनी सहभाग घेतला। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।